नमस्कार मित्रांनो, मराठी गुप्तशास्त्र या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आहे, हे एक पान घरामध्ये ठेवा. 7 दिवसात घरामध्ये आणि तुमच्यामध्ये बदल जाणवेल. कोणीही सांगत नाही असे रहस्य. आणि हे नियमित केल्यास घरातील प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक शक्ती प्रवाहित होते. कधी कधी उपाय मोठे नसतात, फक्त श्रद्धा आणि सातत्य हे महत्वाचं असतं. हे एक पान तुमचं आणि तुमच्या घराचं नशीब बदलू शकतं. फक्त विश्वास ठेवा. आणि हो, हे साधं पान नाहीये, हे आहे तुळशीचं पान. वास्तुशास्त्र सांगतं की तुळशीच्या पानामध्ये अशी कंपके असतात जी नकारात्मक ऊर्जा शोषून घेऊन घरामध्ये शांतता, समाधान आणि समृद्धी आणतात. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, हे पान ठेवताना काही गुप्त नियम आहेत जे फार कमी लोकांना माहिती आहे. तर आज ते गुप्त नियम काय आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि हो, उपाय हा छोटा असला तरी त्याची देण हे आपल्या आयुष्यामध्ये जास्त आहे. तुळशीचं पान ठेवताना फक्त ते ठेवायचं नाही, त्यावर तुमचं नाव आणि जन्मतारीख उच्चारायची. ते पान ठेवताना मनामध्ये तुमचं नाव आणि जन्मतारीख सांगून, हे पान माझ्या घरामध्ये सुख, शांती आणि धन टिकू, असे बोलायचे. जर हे पान ठेवून 3 दिवसामध्ये घरामध्ये शांतता जाणवली, झोप सुधारली किंवा कोठूनही पैसा येण्याचे काम चालू झाले असं वाटलं, तर समजून जायचं घरातील आणि जीवनातील ऊर्जा बदलायला लागली आहे. पण ऐका, रोज सकाळी घरामध्ये ताजं तुळशीचं पान ठेवून त्यासमोर देवघरामध्ये तुम्ही बसून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकदा म्हणा. देवाच्या पाया पडताना तुळशीचं पान ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकदा म्हणला तरीही चालतो. बघा तुमच्या जीवनातील आणि घरातील वातावरण कसं बदलतं ते. अजून तुम्हाला सांगतो, हे तुळशीचं पान पूर्व दिशेला ठेवले घरामध्ये तरीही चालते किंवा देवघरात ठेवले तरीही चालते. देवघरात ठेवल्यानंतर फूल, धूप आणि एक छोटा दिवा लावा. तुम्हाला हे पान कधी ठेवायचे आणि कोणत्या दिवशी ते पान बदलायचे हेही मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर तुळशीचे पान आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी नवं तुळशीचं पान ठेवा. तुम्हाला रोज नाही जमले तरी आठवड्यातून सोमवार आणि गुरुवार नवं तुळशीचं पान ठेवायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकदा म्हणायचा. हे दर आठवड्यात नियमित केल्यास घरातील सकारात्मक शक्ती प्रवाहित होते. म्हणूनच या तुळशीच्या पानाला साधारण पान समजू नका. हा छोटासा उपाय करून पहा, नक्की फरक जाणवेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.